मित्रांनो, शालेय जीवनात शैक्षणिक सहल कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते, नाही का? शैक्षणिक सहल म्हणजे वर्गातील पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यासाठी नियोजित स्थळांना दिलेली भेट होय. शैक्षणिक सहल म्हणजे केवळ मनोरंजन नाहीये, तर नेतृत्व, शिस्त, सहकार्य, स्वावलंबन, काटकसर हे सगळं शिकणं आहे. निसर्ग आणि इतिहासाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण म्हणजे सहल. सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते, नवीन ठिकाणांची माहिती मिळते आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण देखील घालवता येतात. त्यामुळे सहलीचे विद्यार्थ्याच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. सहल म्हणजे आनंद, सहल म्हणजे सहल म्हणजे निसर्गाशी मुक्त संवाद, सहल म्हणजे नवा अनुभव, सहल म्हणजे आठवणींचा अमूल्य ठेवा, सहल म्हणजे न पाहिलेलं जग पाहणं, न भेटलेली माणसं भेटणं आणि न अनुभवलेला निसर्ग अनुभवणं. सहल म्हणजे वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं मन हलकं करणं, उंच आकाशाकडे पाहून स्वप्नांना पंख देणं आणि हिरव्या डोंगर रांगांमध्ये मन हरवून जाणं. कधी समुद्राच्या लाटात आनंद उसळतो, तर कधी किल्ल्यांच्या भिंतीमध्ये इतिहास बोलतो, तर कधी मंदिराच्या शांततेत मन निवांत होते. हे पर्यटन जेव्हा शालेय सहलीच्या रूपात घडते, तेव्हा तो फक्त प्रवास राहत नाही, तर तो आयुष्यभर जपावा असा आठवणींचा खजिना होतो. हं, चला तर मग या आठवणींच्या सुखद प्रवासाला सुरुवात करूया आणि आठवणींची साठवण करत राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळमडू तालुका चाळीसगावच्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या सहलीच्या वृत्तांताचा आनंद या व्हिडिओद्वारे घेऊया. नूतन वर्षाची दुसरीच संध्याकाळ. सायंकाळची वेळ हळूहळू उतरू लागली होती. आकाशावर मावळतीच्या सोनेरी छटा पसरल्या होत्या आणि गार वाऱ्याची हलकीशी झुळूक डेपोच्या आवारात शिरून वातावरण अधिकच प्रसन्न करत होती. सहलीचा दिवस जवळ आला तसा सहलीस येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकतेची चमक दिसत होती आणि त्या उत्सुकतेला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी बसेस ताब्यात घेण्याची जबाबदारी पार पाडायला सहल प्रमुख प्राध्यापक जयेश निकम सर यांच्यासोबत संपूर्ण शिक्षक वर्ग सायंकाळी बस डेपोत पोहोचला होता. बस डेपो म्हणजे नेहमीचा गजबजलेला परिसर, पण त्या दिवशी तो जणू सहलीच्या स्वप्नांचा पहिला टप्पा वाटत होता. रांगेत उभ्या असलेल्या बसेस, त्यांच्या मोठ्या काचा, लांब शरीर आणि स्थिर उभे असलेले चाक जणू विद्यार्थ्यांच्या आनंदाला घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले प्रवासाचे रथ होते. शिक्षकांची पावले डेपोच्या अंगणात पडताच वातावरणात एक वेगळीच शिस्त आणि गांभीर्य उतरले. कोणी कागदपत्र तपासत होते, कोणी बसची स्थिती पाहत होते, कोणी मुलांसाठी पिण्याच्या पाण्याचे बॉक्स गाडीमध्ये ठेवत होते, कोणी वाहक चालकांशी गप्पा मारत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर जबाबदारीची स्पष्ट छाप होती, कारण ही सहल फक्त फिरायला नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा बनणार होती. आणि त्या क्षणी विद्यालयाचे प्राचार्य पी.जी. ढोले सर हे डेपोत आले. त्यांच्या समवेत आमचे सहकारी ए.बी. शेख सर हे सुद्धा डेपोत आलेले होते. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि मनात एक नवी ऊर्जा संचारली. बसेस जणू अधिकच सज्ज झाल्या आणि डेपोतली ती सायंकाळ सहलीच्या आनंदाचा पहिला सूर बनून गेली. चला तर मग या आठवणींच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि सहलीच्या गोड आठवणी पुन्हा एकदा जगूया. आठवणींच्या या प्रवासाचा पडदा उघडूया,
कारण आज सुरू होते आहे एका अविस्मरणीय सहलीची कहाणी. ऐका, आठवा आणि मनात पुन्हा पुन्हा साठवा सहलीतील अमूल्य क्षण. सूर्य अस्ताला जात असतानाच तुरळक चांदण्यांसोबत नभांगणी चंद्र हळूच डोकावू लागलेला आणि वातावरणात गारठा पसरलेला. अशा या 2 जानेवारीच्या सांजवेळी सहलीला जाण्यासाठी आपापली बॅग सांभाळत सर्व मुलं आणि मुली आपल्या पालकांसोबत क्रीडांगणावर जमू लागले. त्यात कोणी पालकांसोबत पालकांच्या सूचना ऐकत उभे होते, कोणी हळूच आपल्या मित्रमैत्रिणीच्या घोळक्यात शिरून गप्पा मारत होते, तर कोणी आपल्या ग्रुपसोबत सहज खेळता येतील असे बैठे खेळ खेळत होते, तर कोणी शेकोटीजवळ शेकत बसले होते. रात्री साधारणतः 8 वाजण्याची वेळ झाली होती. चंद्र चांदण्यात न्हालेले आकाश शांत होते. गार हवेत शाळेचे आवार निवांत झाले होते. पूर्वेला जिल्हा परिषद शाळेची इमारत चंद्रप्रकाशात कौतुकाने पाहत उभी होती. पश्चिम बाजूस पसरलेली शेती आणि पीक रात्रीच्या नीरव शांततेत निवांतपणे विसावली होती. उत्तरेला बांधकाम सुरू असलेली नवी इमारत विटा, लोखंड, सिमेंट, वाळू, खडी घेऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करत होती. शाळा पूर्णत्वाकडे वाटचाल करत असताना मुलांची पावलेही एका नव्या अनुभवांच्या वाटेवर निघाली होती. दक्षिणेला डांबरी रस्ता नभांगणातल्या चांदण्यात उजळून पुढच्या प्रवासाचा मार्ग दाखवत होता. त्या 4ही दिशांच्या साक्षीने शाळेचे आवार जणू एका चौकटीत बांधले गेले होते. त्या शांत वेळी शाळेच्या आवारात पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि 3ही बसेस कळमळूकडे मुलांना नवा अनुभव देण्यासाठी मार्गस्थ झाल्या होत्या. बसची वाट पाहणाऱ्या मुलांनी दुरूनच बसचा आवाज ऐकला आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आले. एका मागोमाग एक 3ही बसेस आल्या. निघण्याआधी मंगलक्षण साकारला गेला. प्रवास निर्विघ्न पार पडावा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी 3ही बस ड्रायव्हरांच्या हस्ते उपस्थित पालक ग्रामस्थांच्या समवेत बसचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. नारळ फोडताच शुभारंभाची नांदी झाली. सुरक्षित आणि यशस्वी सहलीची प्रार्थना मनात रुजली. चंद्रप्रकाशात नारळाचे पांढरे तुकडे उजळले, जणू यशस्वी प्रवासाचे संकेत दिले गेले. आधीच नेमून दिलेल्या बसमध्ये नेमून दिलेल्या आसनावर जाऊन बसण्याच्या सूचना ज्येष्ठ शिक्षक श्री श्री निकम सर विद्यार्थ्यांना देत होते. सूचनेनुसार सर्व विद्यार्थी आपापल्या बसमध्ये जाऊन बसले. जणू काही शिस्तीची फुलं 3ही बसमध्ये उमलली. प्रत्येक बसमध्ये मुलांची प्रेझेंटी घेतली गेली. बस हळूवार पुढे सरकली. शाळेच्या आवारातील चांदण्यात न्हालेलं वातावरण मागे पडू लागलं. कोणी खिडकीतून बाहेर पाहत निरोपाचे हात हलवत होते, तर कोणी मित्राला आपली खिडकीजवळची जागा समाधानाने दाखवत हसत होते. मुलांच्या बोलण्याचा, गप्पांचा, गाण्यांचा आणि हसण्याचा आवाज एकत्र होऊन अविस्मरणीय प्रवासाला एक मधुर संगीत मिळालं होतं. बसच्या पुढील बाजूस आणि खिडकीजवळ बसलेली मुले नवीन गावात कोणत्या नवीन गोष्टी दिसतील याची उत्सुकता व्यक्त करत होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा स्पष्टपणे दिसत होती. मुलांचे प्रसन्नतेने नटलेले ते हसरे चेहरे, मित्रांशी सुरू असलेला शरारती संवाद, एकमेकांसोबत चाललेली थट्टा मस्करी, एकमेकांना हलकेचे ढकलणे, आवाज देणे, नाचणे, गाणे म्हणणे असं सर्व काही 3ही बसेसच्या आत सुरू होतं. एकूणच सर्वच बसमध्ये एक उत्साहमय धुंद वातावरण निर्माण झालं होतं. बसच्या लाईटाच्या प्रकाशात लांबवर पसरलेला रस्ता आणि रस्त्याच्या कडा उजळत होत्या. खिडक्यांमधून येणारी थंड हवा आणि रस्त्यावरून येणाऱ्या पिकांच्या सुगंधाचा हलका असा गंध मन प्रसन्न करत होता, तर रस्ता डोळ्यांना नवीन नजारा देत मागे मागे सरकत होता. शेतं, झाडं यांची पसरलेली रेषा जणू प्रवास एखाद्या चित्रपटाच्या फ्रेमसारखा हळूहळू बदलत होता. बसच्या आतील वातावरणही त्या बदलत्या दृश्याशी जुळत जात होतं. ध्वनी, गंध आणि मुलांचा उत्साह सर्वत्र मिसळला होता. सहलीचा प्रत्येक क्षण जणू एक सुवर्ण संधीप्रमाणे सजलेला होता. नवीन अनुभव, मित्रांचे हसणे, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि गावाच्या शांततेतून आलेला गारवा, सर्व काही एका अविस्मरणीय आठवणीमध्ये मिसळून जात होते. बस हळूहळू पुढे सरकत होती आणि मुलांची पावले नव्या अनुभवांच्या मार्गावर निघाली होती. जणू प्रत्येक पाऊल नवीन कथा, नवीन रंग आणि नवीन आनंद घेऊन येत होता.
थंडगार वाऱ्याचा सौम्य स्पर्श अंगाला होत असतानाही मुलांच्या हसऱ्या आवाजात, उड्या मारण्यात आणि उत्साहात ती गार हवा जणू उबदार होऊन गेली. रस्त्यावरील येणारी जाणारी वाहने, आजूबाजूचा काळोख आणि झोप विसरून मुले दंगा मस्ती करत होते. गाण्याच्या भेंड्या खेळत होते. कोणी अंधारातही दूरवर नजर लावून बाहेरचे दृश्य बघण्याचा प्रयत्न करत होते. कोणी शेजारच्याशी गप्पा मारत होते, तर कोणी मोबाईलमध्ये दंग झाले होते. जशी रात्र वाढत होती तसतशी निद्रादेवी ज्यांच्यावर प्रसन्न झाली ते पापण्या मिटून निद्रेच्या अधीन झाले. मात्र ज्यांच्यावर निद्रादेवी रुसली होती ते आपले डोळे सताड उघडे ठेवून रस्त्यावरील वाहतूक आणि रात्रीच्या अंधारातही बाहेरील दृश्य पाहण्यात दंग झाले होते. हळूहळू उजाडत होते आणि त्याच वेळेस बस अलिबागमध्ये प्रवेश करत होती. त्यावेळेस बसमध्ये जागे असणाऱ्या मुलांनी दुरूनच समुद्र पाहिला आणि ते जोरात ओरडले तसे सारीच बस खाडकन जागी झाली. एक एक करत तीनही बसेस थांबल्या. मुले उतरली. फ्रेश होण्याआधी सर्वांच्या नजरा अथांग अशा त्या समुद्रावर खिळल्या होत्या. सर्वजण फ्रेश झाले. अद्रक आणि गवती चहा टाकून विद्यालयातील कला शिक्षक श्री जी.पी. बोरसे सर आणि प्रयोगशाळा सहाय्यक श्री एन.के. साळुंखे सर यांनी किनाऱ्यावरच सर्वांसाठी अमृततुल्य असा चहा बनवला. तर श्री आर खलाणे सर, श्री ए तडवी सर आणि श्री युबी अहिराव सर यांनी सर्वांना चहाचे वाटप केले. उत्तम अशा चहाचा आस्वाद घेत मुले त्या अथांग निळ्या सागराकडे, उसळणाऱ्या लाटांकडे, किनाऱ्यावरील वाळूकडे, समुद्रातल्या बोटींकडे, दूरवर दिसणाऱ्या कुलाबा किल्ल्याकडे डोळे विस्पारून पाहत होते. त्यांच्यापैकी बहुतेक जण समुद्र पहिल्यांदाच बघत होते. सहलीतील प्रत्येक क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे श्री एम जे चौधरी सर यांनीही एक सेल्फी घेतला. शिक्षकांच्या सूचनांसोबत लाटांचा धीर गंभीर नाद ऐकत मुले उभी होती. सर्वांनी चहा घेतला आणि सहल प्रमुखांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व विद्यार्थी 2-2च्या रांगेने शिक्षकांसोबत किनाऱ्याकडे निघाले. समुद्र किनारा म्हणजे सूर्याच्या सोनसळी किरणांनी सजलेली निळी पायघडी. लाटांच्या गाण्यावर वाळू नाचते आणि क्षितिजावर स्वप्नांची होडी अलगद तरंगत राहते. समुद्र किनारा म्हणजे अनंताची दारं उघडणारा निळा आरसा, जिथे लाटा हसत हसत किनाऱ्याशी बोलतात आणि वारा मनातील गूढ रहस्य दूर नेतो. विद्यार्थ्यांसाठी समुद्र किनारा म्हणजे निसर्गाची उघडी शाळा, जिथे लाटांकडून सातत्याचा धडा मिळतो, वाळूकडून नम्रता शिकायला मिळते आणि क्षितिज विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहायला शिकवतं. विद्यार्थ्यांसाठी समुद्र किनारा म्हणजे निसर्गाने मोकळ्या आकाशाखाली भरवलेली ज्ञानसभा आहे. शाळेच्या भिंतीआड शिकलेले धडे येथे अनुभवातून उमजतात. अथांग समुद्र पाहताना विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात. इतकं विशाल जग असताना आपली स्वप्न किती मोठी असायला हवीत. लाटांची अखंड ये जा त्यांना शिकवते की थांबणं हा पर्याय नाही. अपयश येतं, परत जातं, पण पुन्हा नव्या जोमानं पुढे यायचं असतं. समुद्र किनारा विद्यार्थ्यांना केवळ आनंद देत नाही, तर विचारशील बनवतो, संवेदनशील करतो आणि जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देतो, जी कोणत्याही पाठ्यपुस्तकापेक्षा अधिक मौल्यवान ठरते. लाटांची सततची हालचाल विद्यार्थ्यांना सांगते की ज्ञानही असंच प्रवाही असतं. थांबलं तर साचतं, पुढे गेलं तर समृद्ध होतं. शंख, शिंपले, खडे, शेवाळ हातात घेताना विज्ञान, भूगोल आणि इतिहास एकाच वेळी जिवंत होतात, तर दूरवर जाणारी होडी ध्येयाकडे नेणाऱ्या प्रवासाचं प्रतीक ठरते. किनाऱ्याकडे जात असताना समुद्राप्रमाणेच रणगाडा सुद्धा काही जण पहिल्यांदाच बघत होते. क्षितिजाकडे आकाश आणि पाणी एकमेकात मिसळल्यासारखे भासत होते. त्याच वेळेस पूर्व दिशेला भास्कराच्या चैतन्यदायी आगमनाने किनाऱ्याचे सौंदर्य अजून खुलत होते. किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या त्या लाटांमध्ये कोणी उड्या मारत होते, तर कोणी सेल्फी काढत होते. त्या अथांग निळेपणासमोर प्रत्येक मुलं क्षणभर स्तब्ध झाले होते. वाळूत पाऊल टाकताच कोणी हसले, कोणी चकित होऊन खाली पाहू लागले. थंड वाळू, ओलसर हवा आणि एक वेगळाच समुद्री गंध मनावर वेगळाच ठसा उमटवत होता. लाटा पुढे येऊन पायांना स्पर्श करताच मुलांच्या मनात भीती आणि आनंदाची सरमिसळ झाली. कुणी मागे सरकले, कुणी हात वर करून हसत उभे राहिले, तर कुणी शांतपणे त्या अविरत ये जा करणाऱ्या लाटांकडे पाहत राहिले. त्या क्षणी समुद्र फक्त पाणी नव्हता, तो मुलांचा पहिला मोठा अनुभव होता, जो त्यांच्या बालमनात आयुष्यभरासाठी खोलवर साठून राहणार होता. कारण अलिबागचा समुद्र किनारा विद्यार्थ्यांसाठी निसर्गाचा खास अध्याय उघडतो. अरबी समुद्राच्या शांत पण आत्मविश्वासपूर्ण लाटा,
समोर उभा असलेला कुलाबा किल्ला आणि दूरवर पसरलेलं क्षितिज हे सगळं जणू इतिहास, भूगोल आणि जीवन शिक्षण एकाच वेळी शिकवतं. अलिबागच्या किनाऱ्यावरची स्वच्छ वाळू आणि मोकळा वारा विद्यार्थ्यांच्या मनाला ताजतवाना करतो आणि विचारांना नवी दिशा मिळते. सकाळी समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच मुलांच्या नजरा अथांग पाण्याकडे खिळल्या होत्या. दूरवर क्षितिज रेषा आकाशाला भिडलेली दिसत होती. किनाऱ्याजवळ मोटार लावलेल्या बोटी लाटांवर हलकेच हेलकावे खात उभ्या होत्या. इंजिनचा घरघर आवाज, समुद्राची खारट वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांची किलबिल मिळून वातावरणात एक वेगळाच उत्साह भरत होता. शिक्षक सूचना देत होते, पण मुलांचे लक्ष सतत समुद्र, बोट आणि समोर दिसणाऱ्या किल्ल्याकडेच जात होते. समोर दूरवर उभा असलेला कुलाबा किल्ला समुद्राच्या पाण्यावर जणू तरंगत असल्यासारखा भासत होता. तेव्हा विद्यार्थ्यांना कळलं की भक्कम पाया असेल तरच माणूस किल्ल्यासारखा काळाच्या लाटांशी टक्कर देत ताठ उभा राहू शकतो. अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा. प्रथम शिवशाही, नंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले. इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत, त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच, पण किनाऱ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात आहे. भरतीच्या वेळेस 4 ते 5 मिनिटात बोटीनं किल्ल्यावर सहज जाता येतं. कुलाबा किल्ला बघावा म्हणून आम्ही सारेजण ग्रुपने लहानशा होडीतून किल्ल्याकडे निघालो. अर्थात प्रत्येक ग्रुपची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. निळ्याशार समुद्राकडे पाहत विद्यार्थी उत्साहाने बोटीमध्ये चढत होते. पहिल्यांदाच बोटीत बसणाऱ्या मुलांच्या मनात थोडी धाकधूक तर थोडा आनंद होता. बोटीत बसल्यावरती हल्ली की मुले एकमेकांकडे पाहून हसत होती, तर कुणी घाबरून डोळे मिटत होते. मोटार सुरू होताच बोट पुढे सरकू लागली. किनारा हळूहळू मागे पडत गेला आणि समुद्र चारही बाजूंनी पसरला. लाटा बोटीच्या तळाला आपटत होत्या. पाण्याचे उडणारे थेंब उन्हात चमकत होते. बोटीचा वेग वाढताच केस उडू लागले, शर्ट फडफडू लागले आणि मुलांच्या हृदयातून आनंदाचे उद्गार बाहेर पडू लागले, कारण हा क्षण त्यांच्यासाठी नवीन, रोमांचक आणि थोडासा थरारक होता. बोट हलकेच लाटांवर डुलू लागली. खारट वाऱ्याच्या झुळकीने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. काही विद्यार्थी उडणाऱ्या पक्ष्यांकडे बोट दाखवत होते, तर काही लाटांच्या आवाजात हरवून गेले. तर कोणी जवळ जवळ येणाऱ्या किल्ल्याकडे, तर कोणी मागे राहिलेल्या किनाऱ्याकडे बघत होते, तर कोणी अथांग पसरलेल्या सागराचे विस्तीर्ण रूप डोळ्यात आणि मोबाईलमध्ये साठवत होते. विद्यार्थ्यांची सहल म्हणजे केवळ फिरणे नव्हे, तर अनुभवातून शिकण्याचा जिवंत धडा असतो आणि कुलाबा किल्ल्याकडे जाण्याचा बोटीचा प्रवास हे त्याचे सुंदर उदाहरण होते. बोट पुढे सरकत असताना किल्ला हळूहळू स्पष्ट दिसू लागला. उंच दगडी तटबंदी, मोठाले बुरुज आणि समुद्रात घट्ट रोवलेले पाय पाहून मुलांना आश्चर्य वाटत होते. अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. थोड्याच वेळात बोट किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली. दगडी पायऱ्यांवर पाऊल टाकताच मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद झळकत होता. श्री डी.वाय. जाने सरांनी किल्ल्याची माहिती सांगितली. मुंबईपासून हा जवळ आहे. आता या ठिकाणी जे आपल्याला अवशेष बघायचे किल्ल्याचे, शिक्षक इतिहास सांगू लागले तसे किल्ला शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची साक्ष देणारा जिवंत साक्षीदार बनत गेला. समुद्रातून किल्ल्यात प्रवेश करतानाच असे वाटत होते की मुले एका सहलीतून थेट इतिहासाच्या काळात पोहोचली आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. कुलाबा किल्ल्याचे प्रवेशद्वार हे किल्ल्याच्या सुरक्षेचे आणि स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. समुद्रातून किल्ल्याकडे येताना सर्वप्रथम दगडी बांधकामाचे भक्कम प्रवेशद्वार नजरेस पडते. हे प्रवेशद्वार मुद्दामच कमी उंचीचे आणि अरुंद ठेवलेले असून शत्रू थेट वेगाने आत शिरू नये यासाठी अशी रचना केली आहे. दरवाजाच्या बाजूंना मजबूत दगडी भिंती आणि वरच्या बाजूस तोफा व बंदुकीसाठी जागा ठेवलेली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या बुरुजावर समुद्राकडे वळवलेले भारी आणि लांब पल्ल्याचा गोळा मारण्यास सक्षम तोफा आहेत. या तोफा वर खाली, डावीकडे उजवीकडे हलवता येत असत, जेणेकरून लक्ष अचूक साधले जाऊ शकेल. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवर थेट हल्ला करता येत असे. या तोफा केवळ शस्त्र नव्हत्या, तर किल्ल्याची ताकद आणि युद्धतंत्राचे प्रतीकही होत्या. तसेच बाजूला ध्वजस्तंभ आहे. प्रवेशद्वाराजवळ पहारा देण्यासाठी जागा व मचाणाची रचना केलेली आहे.
प्रवेशद्वारातून आत जाताना पायाखाली घासून गुळगुळीत झालेले दगड दिसतात, जेथे कधी काळी सैनिकांची ये-जा सतत चालू असायची याची जाणीव होते. दरवाजावर लोखंडी कड्या, अडसर आणि जाड फळ्या असलेल्या दाराची रचना होती, ज्यामुळे किल्ल्याची सुरक्षा अधिकच भक्कम बनत असे. दरवाजातून आत शिरताच डाव्या बाजूने जाताना भवानी मातेचे मंदिर लागते. येथे उंच दीपमाळ व तुळशी वृंदावन बघायला मिळते. येथील वळणदार रस्त्यावरून पुढे जाता येते. या वळणदार रस्त्यामुळे बाहेरून थेट किल्ल्याचा मध्यभाग दिसत नाही. ही किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेली उपाययोजना होती. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच भिंती आणि बुरुज आहेत, जे पहारेकऱ्यांना शत्रूवर नजर ठेवण्यास मदत करत. प्रवेशद्वारातून वळणदार रस्ता पार करताच समोर मुख्य प्रांगण खुलते. प्रांगण मोठे, चौरस्सर आणि उंच दगडी भिंतींनी वेढलेले आहे. आत प्रवेश करताच पायऱ्या आणि दगडी मार्ग दिसतात, ज्यावर सैनिक चालत किंवा शस्त्र वाहत असत. किल्ल्यातील गणेश मंदिर मुख्य प्रांगणात आहे. प्रवेशद्वारातून प्रांगणात येताच मंदिर स्पष्ट दिसते, ज्यामुळे ते लगेच लक्षात येते. किल्ल्याच्या उंचीवरून मंदिराचे शिखर दिसते. गणेश मंदिराजवळच शिव मंदिर आहे, जिथे किल्ल्यातील लोक प्रार्थना करायचे. मंदिराची रचना साधी पण मजबूत आहे. किल्ल्यातील मंदिरे म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची स्थळे होती, जे सैनिक आणि किल्ल्यातील रहिवाशांसाठी आध्यात्मिक आधाराचे काम करायचे. कुलाबा किल्ल्यातील पाण्याची तळी व विहिरी ही किल्ल्याच्या स्वयंपूर्णतेचे आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. किल्ला समुद्राच्या मध्यभागी असतानाही गोड्या पाण्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी किल्ल्यात अनेक पाण्याची तळी आणि विहिरी बांधण्यात आल्या होत्या. ही तळी प्रामुख्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरली जायची. पावसाळ्यात साठवलेले पाणी वर्षभर वापरता येईल अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली होती. या तळ्यांच्या भिंती घट्ट दगड व चुन्याने बांधलेल्या असल्यामुळे समुद्राचे खारट पाणी आत झिरपत नसायचे. काही तळ्यांच्या तोंडाशी झाकण किंवा दगडी कडे असल्याने पाणी खराब होण्यापासून सुरक्षित राहत असे. किल्ल्याला दीर्घकाळ वेढा पडल्यास सैनिक, अधिकारी, आरमारातील खलाशी आणि घोड्यांसाठीही पाण्याची गरज भागवता यावी हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश होता. तसेच या पाण्याच्या तळ्यांमुळे किल्ल्यावर स्वतंत्र जलपुरवठा व्यवस्था होती. बाहेरून पाणी आणण्याची गरज पडत नसे, ही बाब किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्वाची होती. एकूणच कुलाबा किल्ल्यातील पाण्याची तळी ही मराठ्यांच्या स्थापत्यकलेची आणि युद्धनीतीची साक्ष देतात आणि आजही ती इतिहासातील एक महत्वाची आठवण म्हणून पाहायला मिळतात. समोर आणि बाजूला भिंतीवरील बुरुज आणि चौकटी दिसतात, जिथून पहारेकरी समुद्र आणि किनाऱ्यावर नजर ठेवत असत. बुरुजात छोट्या खिडक्यांसारखी रचना असून ती दूरवरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष साधण्यासाठी बनवलेली होती. कुलाबा किल्ल्यातील पाठीमागचा दरवाजा, ज्याला धाकटा दरवाजा किंवा यशवंत दरवाजा किंवा दर्या दरवाजा म्हणतात, हा दरवाजा सुरक्षात्मक दृष्टीने महत्वाचा होता. हा दरवाजा देखील जाड दगडी भिंतीने बनवलेला आहे, परंतु मुख्य दरवाजापेक्षा लहान आणि अरुंद आहे. अचानक हल्ला झाला तर सैनिक मागून बाहेर पडू शकत. अन्नधान्य, शस्त्र किंवा इतर सामग्री बाहेरून आणण्यासाठी हा दरवाजा वापरला जात असे. कुलाबा किल्ल्याला भक्कम समुद्री तटबंदी आहे, त्यामुळे समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून किल्ल्याचे संरक्षण होत असे. किल्ल्याच्या तटांवर लांब पल्ल्याच्या तोफा बसवलेल्या असल्यामुळे दूरवरूनच शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येत असे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी साधारणपणे 2 तास लागतात. स्थानिक विक्रेत्यांकडून काही खाद्यपदार्थ घेऊन आणि किल्ला पाहून आम्ही सर्वजण बोटीने किनाऱ्याकडे परतण्यासाठी निघालो. किल्ल्यावरून परतताना बोट हळूहळू समुद्रात पुढे सरकू लागली आणि मागे राहिलेला कुलाबा किल्ला जणू इतिहासाचा पहारेकरी म्हणून दूरवर उभा दिसत राहिला. समुद्राच्या निळ्या पाण्यावर उन्हाची किरणे चमकत होती आणि लाटा किनाऱ्याकडे धावत जात पांढऱ्या फेसात विरत होत्या. समोर अलिबागचा किनारा स्पष्ट दिसू लागला तसे दृश्य अधिकच मनोहारी होत गेले. दूरवर पसरलेली नारळ सुरूची हिरवी रांग, किनाऱ्यालगत उभी असलेली झाडे आणि मधोमध दिसणारी वाळूची सोनेरी पट्टी डोळ्यांना सुखावणारी होती. किनाऱ्यावर चालणारी माणसे, खेळणारी मुले आणि लाटांशी खेळणारे पर्यटक लहान आकृत्यांसारखे दिसत होते. बोट जसजशी जवळ येत होती तसतसा अलिबागचा किनारा अधिक जिवंत वाटू लागला. कधी वाऱ्याने हलणारी झाडे, कधी पाण्यात उतरलेल्या होड्या, तर कधी दूरवर उभ्या असलेल्या घरांच्या छटा स्पष्ट दिसू लागल्या.
समुद्रातून पाहिलेला हा किनारा शांत, सुंदर आणि आपुलकीचा भास देत होता. त्या क्षणी असं वाटत होतं की किल्ल्याचा भव्य इतिहास मागे ठेवून आपण निसर्गाच्या कुशीत परतत आहोत आणि अलिबागचा किनारा आपल्या सौंदर्याने व शांततेने प्रवाशांचे स्वागत करत आहे. हा बोटीचा प्रवास मुलांसाठी केवळ आठवण न राहता धैर्य, निसर्गप्रेम आणि इतिहासाची गोडी निर्माण करणारा अनुभव ठरला. त्यानंतर आम्ही सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधी उद्यानाकडे निघालो. अलिबागच्या एसटी स्थानकापासून चालत 500 मीटर अंतरावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काशी विश्वेश्वर मंदिरासमोर हे ऐतिहासिक स्मारक आहे. सरखेल म्हणजे आरमार प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. आंग्रे कुळातील मातब्बर योद्ध्यांनी कोकण किनारपट्टीवर सर्व फिरंगी आणि जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देऊन स्वराज्याच्या आरमाराची कीर्ती पसरवली. परंतु उद्यान परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू असल्यामुळे तो नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला आत प्रवेश करता आला नाही. मनात प्रचंड उत्सुकता आणि आदरभाव बाळगून आम्ही सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीचे जवळून दर्शन घेण्याचे स्वप्न रंगवले होते, परंतु ते अपूर्णच राहिले. त्या पवित्र स्थळाच्या अधिक जवळ जाता न आल्याने अंतर्मनात हलकीशी पोकळी जाणवू लागली. मन भावुक झाले आणि पुन्हा एकदा येथे येऊन दर्शन घेण्याचा दृढ संकल्प करत आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो. वाटेत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक सुंदर, शांत आणि प्रसन्न असे फार्म हाऊस दिसले. हिरवळीत नटलेले ते ठिकाण पाहताच आमच्या मनाला एक वेगळीच ओढ लागली आणि आम्ही तेथे जेवणासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. थंडगार वाऱ्याची झुळूक, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि सभोवताली पसरलेली हिरवळ यामुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक होते. सर्वांनी आपापले डबे बाहेर काढले. विविध पदार्थांनी आणि चवींनी भरलेले डबे उघडताच जणू एक छोटेखानी मेजवानी सजली. तुझं मला, माझं तुला या भावनेने सर्वांनी एकमेकांना आपल्या डब्यातील पदार्थ प्रेमाने दिले, घेतले. त्या वाटपात केवळ अन्नच नव्हे तर आपुलकी, मैत्री आणि सहवासाची गोडीही मिसळलेली होती. मनमोकळ्या गप्पा, हास्य विनोद आणि त्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेत घेत सर्वांनी पोटभर जेवण केले. त्या क्षणाचा आनंद मनात साठवत नव्या उत्साहाने आणि ताज्या ऊर्जेने सर्वजण पुढील प्रवासासाठी सज्ज झाले आणि रेवदंडा बीचकडे प्रस्थान केले. रेवदंड्याकडे जात असताना आम्हाला चौल गाव लागले. पहा, हे चौल गावातील सुंदर मंदिर. चौल हे सातवाहनकालीन प्राचीन बंदर होते. चौलचा उल्लेख अगदी प्राचीन प्रवास वर्णनातही येतो. 2000 वर्षापूर्वींच्या या प्राचीन बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीन असा आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते. इथल्या प्रसिद्ध अक्षी नगावप्रमाणे चौल रेवदंडा ही देखील एक जोडगोळी समजली जाते. दोन्ही स्थळांचे पौराणिक नाव अनुक्रमे चंपावती आणि रेवती क्षेत्र असे होते. कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा या गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात आढळतो. येथे महाभारत काळात भगवान श्रीकृष्णांचे भाऊ बलराम यांची पत्नी रेवती राहत होती अशी श्रद्धा आहे. त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. बसेस बाजूला उभ्या करून सर्वजण किनाऱ्याकडे पायीच निघाले. रेवदंडा बीच एक शांत, सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. बाजूला असलेले डोंगर किनाऱ्याचे सौंदर्य वाढवतात. येथील समुद्र किनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्राच्या ओलसर वाळूवर ठिकठिकाणी एक सुंदर नक्षी दिसले. त्या ओलसर वाळूवर उमटलेली ही नक्षी म्हणजे निसर्गाने रेखाटलेली एक जिवंत कलाकृतीच वाटली. जणू कुण्या अदृश्य कलाकाराने बारीक रेषांनी आणि ठिपक्यांनी एक सुंदर रांगोळी काढली होती. ही कलाकृती तयार करणारा कलाकार म्हणजे आकाराने लहानसा पण कामाने अतिशय कुशल असणारा असा खेकडा. पहाटेच्या शांत वेळेत किंवा ओहोटीच्या वेळी हा खेकडा आपल्या छोट्याशा बिळातून बाहेर येतो. तो वाळूचे कण तोंडात घेतो.
त्यातून सूक्ष्म अन्नकण, शैवाल, सूक्ष्मजीव वेगळे करतो आणि उरलेली स्वच्छ वाळू छोटे छोटे गोळे बनवून बाहेर टाकतो. हेच गोळे एकमेकांच्या मागे रचले जातात आणि तयार होते ही मोहक नक्षी. जणू सूर्याच्या किरणांसारखी पसरलेली वर्तुळे, वेलींप्रमाणे पसरलेले मार्ग. प्रत्येक गोळा म्हणजे त्या खेकड्याच्या परिश्रमाची साक्ष आणि प्रत्येक रेषा म्हणजे त्याच्या जगण्याची गोष्ट. वाळूवर दिसणारी लहान भोक म्हणजे त्याची सुरक्षित घरे, जिथे तो धोका जाणवताच क्षणात लपून बसतो. लाटांची एक सौम्य झुळूक आली की ही सगळी कलाकृती पुसली जाते, पण खेकडा पुन्हा नव्याने तीच नक्षी तयार करतो. जणू निसर्ग आपल्याला सांगतोय, निर्मिती थांबत नाही, सौंदर्य पुन्हा पुन्हा जन्म घेतं. मित्र हो, जसा खेकडा संयमाने आणि सातत्याने काम करतो, तसंच विद्यार्थ्यांनीही रोज अभ्यास केला तरच मोठे यश मिळते. त्या वाळूच्या छोट्या गोळ्यांप्रमाणेच प्रत्येक दिवसाचा अभ्यास लहान वाटतो, पण कालांतराने तो मोठी यशाची नक्षी बनवतो. लाटा येऊन खेकड्याची नक्षी पुसली जाते, तरी तो पुन्हा नव्याने सुरुवात करतो. त्यातून विद्यार्थ्यांनी शिकावं की अपयश आले तरी हार मानू नये, पुन्हा 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 प्रयत्न करावा. म्हणजेच त्या छोट्या खेकड्यासारखेच विद्यार्थ्यांनी जर मेहनत, सातत्य आणि धैर्य ठेवले तर त्यांचं जीवनही सुंदर आणि यशस्वी नक्कीच बनेल. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी किनाऱ्यालगत छान मौज मस्ती केली. काहींनी तर उत्तम अशी घोडसवारी केली, तर काहींनी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी किंवा पर्यटकांना चालवण्यासाठी असणारे ATV वाहन चालवण्याचा आनंद घेतला. रेवदंडा हे श्री समर्थ आध्यात्मिक सेवा समितीचे केंद्र आहे, जे 1943 मध्ये डॉक्टर नारायण विष्णू धर्माधिकारी म्हणजेच नानासाहेब धर्माधिकारी यांनी स्थापन केले. यालाच लोक रेवदंडा समर्थ बैठक म्हणतात. तसेच येथे अनेक मंदिरं आहेत. या सर्व धार्मिक स्थळांमुळे हे स्थान हिंदू धर्मांसाठी महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी येथे उपदेश केल्यामुळे आणि पहिले रशियन प्रवासी अफनासी निकिटीन यांच्या आगमनामुळे याला ख्रिश्चन आणि ऐतिहासिक महत्वही लाभले आहे. मित्र हो, 15व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगीज कप्तान सोज याने किल्ला बांधायला सुरुवात केली. मात्र किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. आता ही जी तटबंदी आहे हिचा परिघ जवळपास 5 किलोमीटर आहे. किल्ल्यात नारळाची आणि सुपारीची झाडे दाटीवाटीने उभी आहेत. किल्ल्याच्या आवाराबाहेर समुद्रकिनारी सुरूची झाडे आहेत. तसेच किल्ल्याची तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही. रेवदंड्याला जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे आणि बाजूलाच भिंतीमध्ये पोर्तुगीज कालीन इंग्रजी भाषेतील शिलालेख देखील आहे. या किल्ल्याबद्दलची माहिती DY जाने सरांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिली. आता हा जो समोर तुम्ही किल्ला बघताय की नाही, हा तिथपासून तर जवळपास इथपर्यंत हा जो किल्ला आहे, हा किल्ला 15व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. या ठिकाणी जे प्रवेशद्वार होतं, काही विद्यार्थ्यांनी बघितलं, त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं राजचिन्ह आहे. तसेच आता माझ्यासोबत जे काही विद्यार्थी आलेले होते, तो जो मनोरा पाहिला, तो मनोरा पूर्वी 7 मजली होता. आता किती मजले शिल्लक राहिलेले? फक्त 4 मजले शिल्लक राहिलेले आहेत. आणि या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा ठेवलेल्या होत्या. म्हणजे समुद्रमार्गे येणारे जे शत्रू आहेत, त्या शत्रूंना रोखण्यासाठी या तोफांचा वापर केला जायचा. परत तो जो मनोरा होता, तो मनोरा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. आता या ठिकाणी चर्च आहे, चर्चचे अवशेष आहेत. पूर्वीची जी घरं होती किंवा वाडे जे होते, त्या वाड्यांचे अवशेष तुम्ही सगळ्यांनी बघितलेत. एक दीपगृह त्या ठिकाणी आहे. रस्त्याने येत असताना जवळच एक चौल बंदर, चौल नावाचं गाव तुम्हाला लक्षात मित्र हो, काही दुर्गावशेष किनाऱ्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदी खाली असलेला भुयारी मार्ग.
या भुयारात शिरायला 6 तोंड आहेत, पण सर्व तोंड बंद आहेत. समुद्राच्या बाजूने लांबलचक तटबंदी दिसते. आत प्रवेश करण्यासाठी एक दरवाजाही आहे. आतल्या बाजूने उभे राहिल्यास समुद्र किनाऱ्यावरचे विहंगम दृश्य दृष्टीस पडते. येथे स्थानिक विक्रेते शहाळी व थंड पेयांची विक्री करताना दिसतात. रेवदंडा किल्ल्यावर 7 खणी मनोरा आहे. मात्र आज मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजले शिल्लक आहेत. या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असे म्हणत असत, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत आणि दक्षिणेकडे जंजिऱ्यापर्यंत टेहळणी करता येत असे. हा 7 खणी बुरुज सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत पर्यटकांसाठी खुला आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी घडीव तोफा आहेत. जंजिऱ्यानंतर सर्वाधिक तोफा रेवदंडा किल्ल्यात आढळल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची वाड्यांची ज्योती इत्यादी अवशेष येथे बघायला मिळतात. हे सर्व पाहून आम्ही पुढील प्रवासासाठी कुंडलिका नदीच्या पुलावरून निघालो. या पुलाच्या उजव्या बाजूस अरबी समुद्र आणि डाव्या बाजूस कुंडलिका नदी होती आणि समोर उंच उंच अशा डोंगर रांगा आणि हिरवी झाडी होती. हे सर्व दृश्य डोळ्यात साठवत आम्ही काशीद बीचवर पोहोचलो. काशीद बीच निसर्गाच्या कुशीत विसावलेले, चंदेरी वाळू आणि निळाशार लाटांचे मोहक मिलन, जिथे प्रत्येक क्षण जणू आठवणींच्या शिंपल्यात जपून ठेवावा असा. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांची सहल काशीद बीचवर पोहोचले. समोर पसरलेल्या अथांग समुद्राने क्षणात साऱ्यांचे मन जिंकून घेतले. एकाच वेळी सगळे विद्यार्थी समुद्राकडे धावले. थंडगार लाटांनी त्यांना कवेत घेतले, जणू सागरानेच त्यांचे स्वागत केले. कोणी पाण्यात उड्या मारत होते, कोणी लाटांशी खेळत हसत होते, तर काही जण किनाऱ्यावर उभे राहून त्या अथांग निळाईत हरवून गेले होते. सूर्यकिरणांच्या झळाळीत पाण्यावर चांदीसारखी चमक पसरली होती आणि वातावरणात आनंदाचे तरंग उसळत होते. पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यावर सगळे किनाऱ्यावर आले आणि सुरू झाली घोडागाडीची अविस्मरणीय सफर. घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज वाळूत उमटत होता आणि घोडागाडी किनाऱ्यालगत अलगद पुढे सरकत होती. एका बाजूला फेसाळणाऱ्या लाटा तर दुसऱ्या बाजूला पांढरी शुभ्र वाळू, जणू चंद्री गालीच्याच पसरलेला. त्या वाळूत उमटणारे ठसे आणि लाटांचं येणं जाणं या साऱ्यांनी एक जिवंत चित्र तयार केलं होतं. घोडागाडीतून दिसणारा परिसर तर आणखीनच मोहक. समुद्रात हलकेच डोलणाऱ्या छोट्या होड्या, दूरवर उभा असलेला हिरवागार डोंगर आणि त्यावर पसरलेले स्वच्छ निळे आभाळ, पांढरे ढग जणू त्या निसर्ग चित्रावर अलगद रेखाटलेले होते. पुढे जात असताना किनाऱ्यावरचे पर्यटक हळूहळू लहान भासत होते. कोणी खेळत, कोणी फिरत, तर कोणी दुरून हात हलवत त्या आनंदात सहभागी होत होते. गाडीला जोडलेले तपकिरी घोडे अभिमानाने पुढे चालत होते. त्यांच्या हालचालीत ताकद आणि सौंदर्य दोन्ही जाणवत होते. काही धाडशी विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी करून त्या अनुभवाला थराराची सुंदर किनार दिली. तर गाडीत बसलेली मुले एकमेकांचे हात धरून आनंद व्यक्त करत होती. तर काही जण बाहेर हात हलवत होते. बाजूला मुली हसत खेळत फोटो काढत होत्या. कधी समुद्राकडे तोंड करून, तर कधी समुद्राकडे पाठ करून, तर कधी मित्रमैत्रिणींसोबत सुंदर पोज देत. थोड्या वेळानं काही विद्यार्थी शिक्षकांसोबत वाळूत गोलाकार बसले. मग काय, गप्पांना रंग चढला. कोणी विनोद करत होते, तर कोणी आठवणी सांगत होते. त्या वाळूवरचा गोल जणू मैत्रीच्या धाग्यांनी विणलेला सुंदर हारच वाटत होता. काही अजूनही फोटो काढण्यात रमले होते, तर काही शांतपणे उभे राहून समुद्राशी मनमोकळा संवाद साधत होते. जणू त्या अथांग निळाईत ते स्वतःला शोधत होते. अखेर सहल प्रमुखांनी शिटी वाजवली. तो आवाज जणू या आनंदमयी क्षणांना हळूवार विराम देणारा ठरला. सर्व विद्यार्थी एकत्र जमले. काशीद बीचच्या त्या खारट, सोनेरी आणि आनंदाने ओथंबलेल्या आठवणी मनात साठवत त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि सहलीचा ताफा ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे निघाला. अशी ही सहल, समुद्राचा गारवा, वाळूचा मऊ स्पर्श, घोडागाडीची लय
घोडेस्वारीचा थरार आणि मैत्री एकतेचा सुंदर संगम. विद्यार्थ्यांच्या मनात कायमची जपली गेलेली एक अविस्मरणीय आठवण ठरली. जंजिरा किल्ला. सागराच्या अथांग कुशीत अभिमानानं उभा असलेला इतिहासाचा अजिंक्य साक्षीदार. काशीद बीचच्या आनंदमयी क्षणांना मनात साठवत विद्यार्थ्यांची सहल जंजिऱ्याकडे रवाना झाली. प्रवास सुरू होताच रस्त्याच्या कडेला मुरुड असा बोर्ड दिसला आणि साऱ्यांच्या मनात उत्सुकतेची एक नवीन लहर निर्माण झाली. पुढे जाताना वडाच्या झाडांच्या लोंबत्या पारंब्या, दोन्ही बाजूंनी पसरलेली दाट हिरवी झाडी आणि वळणावळणावरचा रस्ता, या साऱ्यांनी प्रवासाला एक वेगळेच रम्य असे रूप दिले. बस जणू निसर्गाच्या हिरव्या बोगद्यातून हळुवार पुढे सरकत होते. थोड्याच वेळात किल्ल्याजवळील परिसर गाठला, पण पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यात जागाच नव्हती. त्यामुळे बस पार्किंगच्या बाजूला जी काही मोकळी जागा होती त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या. त्यानंतर सगळे विद्यार्थी पायी पायी किल्ल्याकडे निघाले. चालताना बाजूला पसरलेल्या डोंगर रांगा नजरेत भरत होत्या. त्या डोंगरांवर दूरवर काही ऐतिहासिक बांधकामांची अंधुकशी रूपरेषा दिसत होती. जणू इतिहास अजूनही तिथे जिवंत आहे असे भासत होते. थोडा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना किल्ला आतून पाहता आला नाही, पण बाहेरून दिसणारे दृश्यही तितकेच थक्क करणारे होते. अथांग समुद्राच्या शांत लाटांमध्ये उभा असलेला जंजिरा किल्ला जणू काळालाही आव्हान देत अजूनही अभेद्यपणे उभा होता. समुद्राच्या लाटा अलगद येऊन त्याच्या भिंतींना स्पर्श करत होत्या आणि पुन्हा मागे जात होत्या, जणू त्या किल्ल्याच्या शौर्याला वंदन करत होत्या. त्यावेळी सूर्य हळूहळू पश्चिमेकडे झुकत होता. आकाशात केशरी, लाल आणि सोनेरी रंगांची उधळण झालेली होती. दूरवर डोंगरांची अंधुक रांग दिसत होती आणि त्या पार्श्वभूमीवर उभा असलेला किल्ला अधिकच भव्य भासत होता. समुद्रात थोड्या अंतरावर दोन शिडाची जहाजे हलकेच डोलताना दिसत होती. जणू इतिहासाच्या त्या काळाची आठवण ती जहाजे करून देत होती. किनाऱ्याकडे पाणी फेसाळत येत होते आणि त्या फेसाळ लाटांचा आवाज वातावरणात एक वेगळेच अप्रतिम आदिम संगीत निर्माण करत होते. याच वेळी विद्यालयातील शिक्षक श्री पी.जी. देसले सरांनी किल्ल्याची माहिती सांगितली. त्यांनी जंजिऱ्याच्या इतिहासातील शौर्यकथा, त्याची अभेद्यता आणि समुद्रातील त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आणि विशेष करून तटबंदी बांधत असताना त्यामध्ये जुन्या काळामध्ये शिश नावाचा एक प्रकार होता, त्याचा धातू होता, की ते शिशे गरम करून त्याच्यात गूळ टाकून परत चुना टाकून, माहिती ना, गूळ, चुना आणि शिशे यांचं मिक्सिंग करून त्या दगडाला दगड, जसं आपण प्लास्टरसाठी हल्ली काय वापरतो, सिमेंट वापरतो ना, तर त्या काळामध्ये गूळ, गरम केलेला गूळ बरोबर, त्यात चुना आणि परत शिशे असं तो सर्व चुना आणि सर्व नियोजन करून त्याची तटबंदी ही बांधलेली. म्हणजे आज जवळपास साधारणपणे या किल्ल्याच्या जर 15व्या शतकातला जरी म्हटला तरी माझ्या मते 500-600 वर्ष त्याला जवळपास झालेली आहेत. तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा किल्ला अगदी तुमच्या समोर आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसतो आहे. तर किल्ल्याच्या बाबतीत सध्या तरी अजून तुम्हाला ज्या माहिती मिळवायच्या असतील तर तुम्हाला विविध इंटरनेट्सवरती असेल किंवा यूट्यूबवरती या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. त्यांच्या शब्दातून इतिहास जणू जिवंत झाला आणि विद्यार्थ्यांनी तो अनुभव मनापासून आत्मसात केला. जंजिरा म्हणजे समुद्राच्या पाण्याने वेढलेले बेट, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय किल्ल्याच्या तटावर अनेक तोफा आहेत, त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. जंजिऱ्याचे सिद्धी हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. जंजिऱ्याची तटबंदी मजबूत आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदींमध्ये कमानी आहेत, त्या कमानीमध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. त्याला समुद्राच्या बाजूनेही एक दरवाजा आहे. असा हा अजय जंजिरा. 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्दी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना
व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. हळूहळू सूर्यास्त झाला आणि अंधाराची चादर पसरू लागली. त्या संध्याकाळच्या शांत गूढ वातावरणात सगळ्यांनी त्या क्षणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. शेवटी परतीची वेळ झाली. निघताना पूर्णपणे अंधार झाला होता आणि मग सहलीचा ताफा पुढील प्रवासासाठी निघाला. बसच्या लाईटच्या प्रकाशात रस्ता उजळत होता. त्या प्रकाशात वळणावळणावरचा रस्ता, झाडांची सावली आणि शांत परिसर जणू एक वेगळीच कथा सांगत होता. सगळे विद्यार्थी दिवसातील अनुभवांनी भारावले होते. पुढचा मुक्काम ठरला होता चौदार तळे येथे, इतिहासाच्या आणखी एका पानाला स्पर्श करण्यासाठी. अशी ही जंजिरा किल्ल्याची भेट, जिथे समुद्र, सूर्यास्त, इतिहास आणि अनुभव यांचा सुंदर संगम झाला. आणि हा क्षण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. गाणी, हशा आणि गप्पांचा मंद गजर करत प्रवास महाडकडे सुरू होता. महाड येथे पोहोचल्यावर गुजराती सेवा मंडळाच्या सांस्कृतिक भवनात मुक्कामाची व्यवस्था होती. पाय थकलेले, शरीर दमलेले, पण मन मात्र उत्साहानं भरलेले. त्या निवांत शांत वातावरणात सर्वजण विसावले. जणू प्रवासाचा थकवा त्या ठिकाणच्या प्रसन्नतेने अलगद दूर पळवला. त्या रात्री जी.पी. बोरसे सर, एन.के. साळुंखे सर, यू.बी. अहिरराव सर यांनी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची जबाबदारी प्रेमाने उचलली. डी.वाय. जाने सरांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सकाळच्या न्याहारीसाठी तसेच पुढील भोजनासाठी लागणारा लसूण स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. त्या क्षणी ते केवळ एक काम नव्हते, तर सहकार्य, श्रमसंस्कार, स्वावलंबन आणि आपुलकीचे एक सुंदर चित्र होते. खिचडी शिजल्यानंतर श्री एल.जे. पाटील यांनी ती गरमागरम खिचडी वाढण्यासाठी काढून दिली. खिचडी म्हणजे केवळ अन्न नव्हते, ती होती प्रेमाची उबदार भेट. खिचडीचा सुगंध हवेत दरवळू लागला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. दिवसभराच्या प्रदीर्घ प्रवासाने थकलेले सर्व विद्यार्थी शांतपणे रांगेत बसले. त्यांच्या समोर एकामागून एक पत्रावळी वाढल्या गेल्या आणि पत्रावळींवर गरमागरम खिचडीचा सुवास दरवळू लागला. आर खलाणे सर, ए तडवी सर, व्ही.एम. सानप सर, सी.डी. निकम सर, जे.एस. निकम सर, बी.आर. लिंगायत सर आणि इतर विद्यार्थ्यांनी वाढप्याची जबाबदारी घेतली. त्या साध्या पण मनापासून बनवलेल्या जेवणाच्या प्रत्येक घासात जिव्हाळा, माया आणि एकोप्याची गोड चव मिसळलेली होती. त्या उबदार अन्नाच्या वाफांनीच जणू त्यांच्या अंगातील सारा थकवा हलकेच दूर सारला. जेव्हा बसलेल्या त्या विद्यार्थ्यांसमोर गरमागरम खिचडी आली, तेव्हा त्या साध्या पण सुगंधी अन्नाने त्यांच्या मनालाही एक वेगळी चूप दिली आणि मन समाधानाने, तृप्तीने भरून आले. साधी, सरळ पण मनापासून बनवलेली ती खिचडी विद्यार्थ्यांसाठी केवळ अन्न नव्हती, तर ती होती मायेची, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची उबदार भेट. सर्व मुलांनी पोटभर जेवून तृप्तीचा आनंद अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावर खुललेले समाधानाचे हास्य त्या क्षणाचे सौंदर्य अधिकच खुलवून गेले. त्या आनंदमय वातावरणात गप्पांचा मंद स्वर, हशांचा हलकासा गजर आणि समाधानाची शांतता यांचा सुंदर संगम घडत होता. यानंतर आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रेमाने आणि समर्पकपणाने पार पाडणारे शिक्षक आणि बस चालक जेवणासाठी बसले. रात्र निवांत सरली, गप्पा, हशा आणि आठवणींच्या उजेडात. सकाळ झाली ती नव्या उत्साहाने. गारठलेल्या वातावरणात पुन्हा एकदा बोरसे सर आणि साळुंखे आबांनी बनवलेले गरमागरम पोहे सर्वांनी आस्वादले. सकाळच्या प्रसन्न गारठलेल्या वातावरणात सर्व विद्यार्थी रांगेत उभे राहिले. एकामागून एक पुढे सरकत त्यांनी गरमागरम पोह्यांची प्लेट आपल्या हातात घेतली. त्या पोह्यांचा दरवळ हवेत पसरला होता. कांद्याची चव, फोडणीचा खमंगपणा आणि वरून टाकलेली कोथिंबीर जणू डोळ्यांनाही सुखावत होती. हातात पोह्यांची उबदार प्लेट घेऊन विद्यार्थी रांगेत येऊन बसले. कोणी गप्पा मारत होते, कोणी हसत होते, तर कोणी त्या क्षणाचा निवांत आनंद घेत पोह्यांचा आस्वाद घेत होते. प्रत्येक घासाबरोबर त्या गरम पोह्यांची चव मनात उतरू लागली आणि सकाळचा ताजेपणा अधिकच खुलून आला.
त्या साध्या पण स्वादिष्ट न्याहारीतही एक वेगळीच गोडी होती. ती म्हणजे एकोप्याची, शिस्तीची आणि सहलीच्या आनंदाची. त्या क्षणी पोहे खाणे हे केवळ पोट भरणे नव्हते, तर तो होता एक निवांत, आनंददायी आणि मनाला सुखावणारा अनुभव, जो प्रत्येकाच्या आठवणीत कायमचा कोरला गेला. चहा नाश्त्यानंतर सर्वजण आपापल्या बसमध्ये आले. सकाळच्या कोवळ्या उन्हाची सोनेरी किरणे हळूहळू धरणीवर पसरत होती आणि त्या प्रसन्न वातावरणात आमच्या बसेस चवदार तळ्याकडे मार्गस्थ झाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवाई, दवबिंदूंनी चमकणारी गवताची पाती आणि मंद गार वाऱ्याची हलकी झुळूक वातावरणाला एक वेगळीच ताजगी देत होते. बसच्या खिडक्यातून बाहेर पाहताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर निसर्गाचे सुंदर चित्र उलगडत होते. कुठे शेतांमध्ये हलक्याच डोलणारी पिके, तर कुठे लहान घराच्या अंगणात सुरू झालेली सकाळची लगबग. काही ठिकाणी धुरांच्या रेषा आकाशाकडे झेपावत होत्या, जणू गावही नव्या दिवसाचे स्वागत करत होते. त्या शांत प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या मनातही एक वेगळीच उत्सुकता दाटून आली होती. ती म्हणजे इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या चवदार तळ्याला भेट देण्याची. गप्पा, हलकासा हशा आणि मनात दाटलेली अपेक्षा यासह बसचा प्रवास अधिकच आनंददायी होत गेला. तो सकाळचा प्रवास केवळ एका ठिकाणाकडे जाणारा नव्हता, तर तो होता एक प्रेरणादायी इतिहासाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल, जो मनाला उत्साह, आदर आणि अभिमानाची भावना जागवत होता. काही वेळातच सर्वजण त्या ऐतिहासिक भूमीवर पोहोचले. रांगेत, शांततेत, आदराने चालत विद्यार्थी चवदार तळे या राष्ट्रीय स्मारकाजवळ आले. प्रवेशद्वाराजवळच फलक लावलेला दिसला. चवदार तळ्याचा परिसर अत्यंत स्वच्छ, प्रसन्न आणि इतिहासाच्या स्मृतींनी भारलेला आहे. तळ्याचे शांत पाणी जणू भूतकाळातील संघर्षाचे प्रतिबिंब दाखवत होते. सभोवतालची हिरवाई, नीटनेटके बांधकाम आणि स्मारकाची मांडणी यामुळे त्या ठिकाणी एक वेगळेच पावित्र्य जाणवत होते. तिथे उभे राहिल्यावर जाणवते की हे केवळ तळे नसून ते सामाजिक क्रांतीचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथेच भारताचे महान विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह केला. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठीचा आहे, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्या काळात अस्पृश्य समाजाला सार्वजनिक पाणवठ्याचा वापर करण्यास मनाई होती. हा अन्यायकारक नियम मोडण्यासाठी बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसह या तळ्याचे पाणी प्राशन केले. तो क्षण केवळ पाणी पिण्याचा नव्हता, तो होता स्वाभिमानाचा उद्गार, समानतेचा घोष आणि मानवतेच्या विजयाचा आरंभ. त्या घटनेने भारतीय समाज व्यवस्थेत एक नवा अध्याय सुरू झाला. म्हणूनच चवदार तळे आज सामाजिक न्यायाचे, समानतेचे आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक बनले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर सहल प्रमुख जयेश निकम सरांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि पुढील प्रवासाची दिशा सांगितली. याला 2 मिनिटासाठी फोटोग्राफी करायची, पटकन बघा, जास्त फोटोमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका. बऱ्याच ठिकाणी काय होतं, तुम्ही बघायला नाही आले असं वाटतंय, फोटो काढायला आले. फोटो आवश्यक काढा, हे 1-2 लई झाले. दुसरं असं आहे की आपण रायगडाला जाण्यासाठी आपल्याला 11 वाजेचा स्लॉट दिलेला आहे. 11 वाजता पोचले नाही तर तुम्हाला दिवसभर वेटिंग आहे आणि पुढचं पूर्ण सहल कोलॅप्स होऊन जाईल. म्हणून आपल्याला इथून लवकर निघायचं. तर शिवव्याख्याते पी.जी. देसले सरांनी सत्याग्रहाचा इतिहास उलगडून दाखवला. महाडचं पवित्र असं चवदार तळ, ज्या चवदार तळ्याच्या बाबतीमधला इतिहास सर्वश्रुत आहे. आपल्याला अनेक ऐतिहासिक भौगोलिक बाबींमध्ये याचा पडताळणी देखील आपण वारंवार केलेली आहे. तर या चवदार तळ्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं जर हा इतिहास बघितला गेला तर एकेकाळी एक समतेचे पुरस्कर्ते असणारे, घटनापती असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये एक समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे म्हणून अशी काही विशिष्ट पाणथळ्याचे अनेक प्रश्न होते. नंतरच्या काळामध्ये जे बाबा आढावांनी पुढे पूर्णत्वास नेण्याचं काम केलं. तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जर आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ही चळवळ सुरू होण्यामागचं कारण होतं की बाबासाहेबांना या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा मागचा उद्देश एक होता की बाबासाहेबांनी हे पाणी पिल्यानंतर काही बाबासाहेब किंवा समकालीन जे अस्पृश्य बांधव होते हे काही अमर होणार नव्हते, पण हा
समतेचा लढा होता. म्हणून त्या दृष्टिकोनातनं हा समता दिवस सुद्धा त्या अर्थाने पाळला जातो. आणि त्यावेळेस सुरेंद्रनाथ चिटणीस नावाचे जे या महाडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, बाबासाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी त्या काळामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेब हे चवदार तळं अस्पृश्यांसाठी देखील आपल्याला खुलं करायचं आहे आणि समतेचा विचार येथे न्यायचा आहे. म्हणून 1927 साली बाबासाहेब इथे आले आणि सर्व आपल्या सर्व जाती धर्माच्या समूहाच्या लोकांना एकत्र घेऊन इथली जी मनोवादी व्यवस्था अनेक वर्षापासून चातुर्वर्ण व्यवस्था तुमच्या आमच्यामध्ये काम करत होती तिला गाडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केला आणि या महाडच्या 14 तळाप्रसंगी संघर्ष देखील उभा केला. त्यांच्या प्रत्येक शब्दातून इतिहास बोलत होता, संघर्ष जिवंत होत होता. त्यानंतर दोनच राजे इथे गाजले हे गीत सादर झाले. कोणतं? दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. हा उद्देश देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांचं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं हा समतेचा विचार हा दिवस 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी हा समता दिवस सुद्धा आपण खऱ्या अर्थानं साजरा करत असतो. आणि कुठल्याही प्रकारच्या आता सुद्धा पुढच्या पिढ्यांनी आपल्या मनामध्ये स्पृश्य अशी कुठलीही भावना न ठेवता छत्रपती शिवाजीराजांच्या, तात्याराव महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार हा पुढे न्यावा एवढा आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय 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 शिवराय जय जय. या गीताने वातावरण भारावून गेले. एकीकडे स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे समता, न्याय आणि बंधुतेचा दीप प्रज्वलित करणारे बाबासाहेब, या दोन महान विभूतींच्या कार्यांची उज्ज्वल गाथा त्या गीतातून प्रकट झाली. त्या क्षणी प्रत्येक विद्यार्थी जणू इतिहासाच्या साक्षीने उभा होता. मनात अभिमान, डोळ्यात आदर आणि हृदयात प्रेरणेची ज्योत. चवदार तळ्याचे दर्शन आणि त्या भूमीला वंदन करून आम्ही पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. आता वाट होती स्वराज्याच्या राजधानीकडे, भव्य, दिव्य आणि अभिमानाने उभ्या असलेल्या किल्ले रायगडाकडे. ही केवळ सहल नव्हती, तर विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत इतिहासाची भेट होती. तीनही बसेसमधील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि कुतूहल ओसंडून वाहत होते. कोणी खिडकीतून बाहेर पाहत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते, तर कोणी मित्रांसोबत गप्पा, गाणी आणि नृत्य यात रमले होते. संपूर्ण प्रवासात आनंदाचे, उत्साहाचे आणि एकोप्याचे वातावरण दुमदुमत होते. जणू प्रत्येक वाऱ्याची झुळूक आम्हाला पुढे जाण्यासाठी हाक देत होते. प्रत्येक डोंगर रांग स्वराज्याच्या पराक्रमाच्या कथा कानावर कुजबुजत होती. रस्त्यावरील प्रत्येक वळणावर उत्सुकता वाढत होती आणि मन अधिकाधिक त्या पवित्र गडाकडे खेचले जात होते. मनात अभिमानाची लहर उसळत होती, डोळ्यात स्वराज्याच्या वैभवाचे स्वप्न तरळत होते आणि हृदयात इतिहासाला स्पर्श करण्याची तीव्र ओढ निर्माण झाली होती. जणू आम्ही फक्त प्रवास करत नव्हतो, तर एका महान इतिहासाच्या सानिध्याकडे, एका अद्वितीय अनुभूतीकडे वाटचाल करत होतो. मित्रांनो, या रोमांचकारी, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रवासाचा पुढील सुंदर भाग आपण अनुभवूया व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये. धन्यवाद.